हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। किचन टिप्स नंबर 1, गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे चणा डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात। किचन टिप्स क्रमांक 2, घरी बनवलेले तूप जर छान दाणेदार व्हायला हवे असेल तर तूप कढवताना त्यामध्ये 1 चिमट आपले नेहमीचे वापरातले मीठ टाकावे आणि नंतर कढवून झाल्यावर त्या भांड्यावर झाकण ठेवायचे गरम असतानाच। किचन टिप्स क्रमांक 3, जर तुम्हाला लोणी जास्त काळ ठेवायचे असेल तर ते खराब वासापासून वाचवण्यासाठी अन्न पावडर मिसळलेल्या पाण्यात काही काळ ठेवा। जेव्हा तुम्ही लोणी वापराल तेव्हा ते ताजे राहील। किचन टिप्स क्रमांक 4, केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही काळी पडत नाहीत। किचन टिप्स क्रमांक 5, छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळ ही भिजवावी। त्याने छोलेची ग्रेव्ही छान रस्सीदार आणि दाट होण्यास मदत होते। किचन टिप्स क्रमांक 6, दूध काढायचे असल्यास अगोदर दुधाच्या पातेल्यात 1 चमचा पाणी टाकावे। असे केल्याने दूध पातेल्याला चिकटणार नाही। किचन टिप्स क्रमांक 7, कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कांदा कच्चा राहू शकतो। किचन टिप्स क्रमांक 8, कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात। तुम्हाला वाटेल की कांदा कसाही चिरला तरी फरक नाही पडत, पण खरंच फरक पडतो। तुम्ही एकदा ही ट्रिप ट्राय करून नक्की बघा। किचन टिप्स क्रमांक 9, कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात। चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका। किचन टिप्स क्रमांक 10, लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळून येते। किचन टिप्स क्रमांक 11, कणिक भिजवताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसेच रंगही चांगला येतो। किचन टिप्स क्रमांक 12, किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात 1 लिंबू पिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट 1 चमचा घाला। यात कपडा काही वेळ भिजत ठेवून मग धुवून टाका, कपडा छान स्वच्छ होईल। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। टिप्स आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब